बिल्कुल 2 मैच अभी भी लेट है हम तो जो टीमें खेल रही है उनसे एक ही निवेदन है कि समय में आप लोगों को सहयोग करना है। खेल की शुरुआत होती हुई भावेश बजागे और उनका साथ देने के लिए रहेंगे नॉन स्ट्राइक पर हर्षल हर्षल चौधरी और भावेश बजागे, जबकि गेंदबाजी में अष्टविनायक ठाकुर पाड़ा की तरफ से पहला ओवर लेकर आएंगे गेंदबाज ऋषभ ठाकरे। चेतन पवार आपण व्यासपीठावर यायचं आहे, जे 500 रुपयाचा पारितोषिक जो होता तो आपण देणार आहोत। दीपेश नाईक यांच्या शुभ हस्ते आपण ते 500 रुपये देणार आहोत, तर आपण यायचं आहे। चेतन पवार आज अगदी 24 महिने म्हणजे 2 वर्षानंतर पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये ते आलेले आहेत, त्यांना 500 रुपयाचा पारितोषिक आपण देणार आहोत या व्यासपीठावर। तर चेतन पवार आपण यायचे, जो एक षटकार ठोकला होता त्याच्यासाठी रोख रक्कम 500 रुपये प्रथमेश पाटील यांनी दिले होते, ते आलेले आहेत। चेतन पवार यांचा फोन पे काम करत नाहीये म्हणून त्यांना कॅश प्राइज दिली जाईल, आपण यायचे। थैंक यू संदेश। खेल की शुरुआत यहाँ पर होने जा रही है। दोनों ओपनर बैट्समैन पूरी तरीके से तैयार, वहाँ पर भावेश बजागे और हर्षद चौधरी, जबकि ऋषभ ठाकरे पहले ओवर में गेंदबाजी के लिए आते हुए। विकेट कीपिंग पे इस वक्त है महेश ठाकरे। खेल की शुरुआत मैच नंबर 7 की शुरुआत पहली गेंद के साथ वहां पर ऋषभ सामना करेंगे भावेश बजागे पहली गेंद का सामना करते हुए। हमारे दोनों ऑफिशियल एम्पायर भी पूरी तरीके से तैयार। पहली गेंद वहां पर बड़ा हिट लगाने की कोशिश की थी, फ्रंट फुट को मोड़कर इस गेंद को ऑन साइड में बड़ा धमाका करना चाहते थे वहां पर बल्लेबाज भावेश, लेकिन बहुत ही बेहतरीन लाइन के ऊपर गेंद को रखी थी। टीमचे कॅप्टन ऋषभ ठाकरेसाठी एक सुवर्ण संधी आहे। विकेटच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आलेला आहे प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून। एक और बेहतरीन डिलीवरी वहां पर ऋषभ द्वारा। पहली 2 गेंदें जिस तरह से फेस की है भावेश ने, पहली गेंद के ऊपर स्लॉक करना चाहते थे और इस बार इंप्रोवाइज स्ट्रोक खेलने की कोशिश की थी, स्विच हिट खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज, लेकिन दोनों गेंदें डॉट होती हुई कमाल की गेंदबाजी पहले ओवर में देखने को मिलती हुई। टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला रहा है यहाँ पर अष्टविनायक ठाकुर पाड़ा का। इस बार देखना है लेग स्टंप पर ये गेंद थी, बल्ले का ऊपरी सिरा भी लगा, लेकिन कैच वहां पर ड्रॉप हुआ है। हालांकि थोड़ा मुश्किल कैच था विकेट कीपर के लिए, तो सिंगल रन अब जाकर आता हुआ तीसरी गेंद के ऊपर खाता खुला है टीम तडाली का और बल्लेबाज भावेश। थैंक यू सो मच आमचे कॅमेरामॅन बिलाल, थोडंसं आपण फोकस करायचं। आपण चेतन पवारला रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक देत आहोत। एक षटकार जो ठोकला होता त्याच्याकरिता आपण 500 रुपयाचा पारितोषिक देत आहोत। दीपेश नाईक डीजे मॅन याच्या शुभ हस्ते देणार आहोत। या 2 चेंडू नंतर आपण नक्कीच देऊ ते 500 रुपये चेतन पवारला। तो सिंगल रन एक बार फिर से स्कोर में जुड़ता हुआ लेग बाय का ये सिंगल रन। पिछले 2 मैचेस जिस तरह से रहे, 5वां मैच जिस तरह से रहा था जहां पर दीपेश माली ने जो बैटिंग की थी वो कमाल की बैटिंग रही, और पिछला जो मैच रहा था मैच नंबर 6 जहां पर सोना देवी टेमगर के गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की है। इस बार देखना है वहां पर बहुत ज्यादा बाहर की ये गेंद थी, खींच कर मारने की कोशिश की वहां पर भावेश बजागे ने, लेकिन अपना विकेट। चला आपण 500 रुपयाचा पारितोषिक देत आहोत। चेतन पवार आपण यायचे समोर, रोख रक्कम 500 रुपये आपण घ्यायची आहेत। दीपेश नाईक डीजे दीपेश हे आपल्या शुभ हस्ते देत आहेत, जे आम्हाला प्रथमेश पाटील यांनी जो शेवटचा षटकार ठोकून आणि तो मॅचचा टर्निंग पॉईंट देखील ठरला होता, चेतनने जो षटकार ठोकला होता त्याकरिता ते 500 रुपयाचं पारितोषिक आपण देत आहोत चेतन पवार यांना। खूप खूप अभिनंदन चेतन, आणि पुढच्या मॅचसाठी तुला भरपूर शुभेच्छा। तो विकेट वहां पर गिरा है, सस्ते में आउट हुए भावेश। देखना है नए बैट्समैन आते हुए भाविक बजागे। शुरुआत हम देख रहे हैं कि उतनी बेहतर नहीं हुई क्योंकि गेंदबाजी सौरभ बहुत ही बेहतरीन कर रहे हैं, अच्छी लाइन के ऊपर गेंदबाजी उनकी देखने को मिल रही है। 2 पर ये पहला विकेट गिरा है
आई वराल देवी तडाली। शुरुआत उतनी बेहतर नहीं हुई, लेकिन अब भाविक बजागे पारी की शुरुआत करते हुए आते साथ स्विच हिट कर दिया है, गेंद गई है बाउंड्री के बाहर, 6 रन। भाविकसाठी देखील एक सुवर्ण संधी आहे. षटकरांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून. लग रहा है कि प्रथमेश पाटिल जो है बैंक से काफी पैसे लेकर आए हैं। नक्कीच आज प्रथमेश पाटील आज खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत आहेत. मागच्या मॅचमध्ये चेतनला 500 रुपयाचं पारितोषिक दिला, इथे ऋषभला 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. आता भाविकसाठी ही सुवर्ण संधी आहे. नक्कीच मनसे अध्यक्ष सचिन तरे हे उपस्थित आहेत या व्यासपीठावर, मॅचचा आनंद घेतात. जोपर्यंत स्पर्धा समाप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला थांबायचं आहे या व्यासपीठावर. क्या बात है, भाविक बजागे के लिए भी यहाँ पर इनाम रखा गया है प्रथमेश पाटिल की तरफ से। और देखिए दोस्तों, आपको बताता चलूं कि जो धर्म राजा चषक समाप्त हुआ है नीलेश चौधरी साहब का, उसमें जो टेलीकास्ट था वो प्रिंस मूवीज का ही था। पहले ओवर की समाप्ति हो चुकी, जिसमें रन बनाए गए हैं 8, 1 विकेट गंवाने के बाद। अच्छी गेंदबाजी वहां पर रही है पहले ओवर में, हालांकि लास्ट गेंद के ऊपर सिक्सर आया, लेकिन उसके बाद भी हम देख रहे हैं कि सिर्फ 8 ही रन खर्च किए गेंदबाज ने। नक्कीच यानंतरचा मॅच जो असणार आहे, या मॅचचा विजेता संघ आणि सोनादेवी टेमघर. कुठेही जाऊ नका, टेमघर संघाने देवा ठाकुर को अब गेंदबाजी के लिए बुलाया गया है। ओहो, अपने स्टेप में चुके वहां पर देवा, एक अच्छे गेंदबाज है देवा। सिटी इमर्जिंग में भी काफ़ी अच्छा उनका परफॉर्मेंस रहता है। और अब देखना है कि अष्टविनायक ठाकुरपाड़ा के लिए किस तरह से वो गेंदबाजी करेंगे। पहले ओवर में तो ऋषभ ने अपना काम किया है, विकेट भी हासिल की, 8 रन खर्च किया है। अब देखना है कि देवा ठाकुर बहुत ज्यादा बाहर की तरफ ये गेंद वाइट के साथ शुरुआत अपने ओवर की करते हुए वहां पर देवा ऑफ स्टंप पर ये गेंद रखी, लेकिन बहुत ज्यादा गेंद को बाहर की तरफ पिचअप कराया था। वही कारण था कि एम्पायर ने इस गेंद को वाइट के गेंद करार दिया है। 9 पर स्कोर। ये मैच भी हम देख रहे हैं 4-4 ओवर का ये मैच है। पिछला मैच भी 4-4 ओवर का ही रहा था। अपील वहां पर और बिल्कुल सही डिसीजन, विकेटों के सामने पाए गए वहां पर बल्लेबाज। ये दूसरा विकेट अब गिरता हुआ, हर्षल भी अब आउट होकर वापस जाते हुए, निराश कदमों के साथ अब डगआउट की तरफ जाते हुए हर्षल। आई वराल देवी तडाली को अब ये दूसरा झटका लग चुका है। स्विच हिट खेलना चाहते थे, लेकिन जो सिलेक्शन था वो सही तरीके से नहीं था, क्योंकि फुलर लेंथ की गेंद थी, विकेटों के बीच में ये गेंद रही थी, उसके ऊपर स्विच हिट लगाना चाहते थे बल्लेबाज। टीम बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा टीम आणि विकी स्पोर्ट साविंद्रा या दोन्ही संघाने देखील तयारीमध्ये यायचं आहे. फोन मेसेज केला जाणार नाही. तुम्हाला जो टाइम आहे तो नक्कीच दिला गेला आहे अगोदरच. भिवंडी इमर्जिंगचा हा मॅच असणार आहे. बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा आणि विकी स्पोर्ट साविंद्रा. नए बैट्समैन आए हैं अमूल चौधरी। हालांकि अमूल ठाकुर भी टीम में है, लेकिन आज शायद नहीं खेल रहे हैं। एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज है अमूल ठाकुर। धर्मराजा चषक और बीपीएल में कमाल की उनकी गेंदबाजी रही थी। अमूल चौधरी अपनी पारी की शुरुआत करते हुए, जबकि विकेट लेने के बाद वहां पर गेंदबाज देवा ठाकुर बहुत बेहतरीन तरीके से इस गेंद को खेल दिया। वहां पर बल्लेबाज ने ऑन दिया, इस गेंद को खेला है सिंगल से अपना खाता खोलते हुए और टीम का स्कोर पहुंचा दिया है। 2 विकेट गंवाने के बाद 10 रन। रन उतनी आसानी से नहीं बन पा रहे। हालांकि एक सिक्सर लगा था पहले ओवर की लास्ट गेंद के ऊपर, लेकिन उसके बाद भी हम देख रहे कि सिर्फ 10 ही रन बने हैं। तड़ाली टीम जो है, उनका परफॉर्मेंस जो है लगातार हम देख रहे बहुत बेहतर हो रहा है। हर टूर्नामेंट में हम देखते हैं कि कई
हर टूर्नामेंट में वो पार्टिसिपेट करते हैं। और यहाँ पर भी जेबी ट्रॉफी में भी हम देख रहे हैं कि इस वक्त उनके सामने जो टीम है अष्टविनायक ठाकुरपाड़ा, भाविक बजागे, ओहो इस बार देखना है वहां पर बड़ा हिट लेने की कोशिश की थी, बल्ले के अंदर आकर गेंद लगी और गेंद जाती हुई नॉन स्टॉप बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। रन कैसे भी आए आना जरूरी है। बल्ले का अंदरूनी सिरा लगा और पीछे की तरफ ये गेंद चली गई 4 रनों के लिए। 2 गेंदों का सामना किया भाविक ने और 10 पर बैटिंग करते हुए, 1 सिक्सर और 1 बाउंड्री। इस बार फुल टॉस गेंद वहां पर क्रॉस द लाइन गेंद को खेल दिया है, मिड विकेट की दिशा में खिलाड़ी वहां पर मौजूद, थोड़ा सा फंबल किया है लेकिन बल्लेबाजों ने दूसरे रन की हिम्मत नहीं जुटाई है क्योंकि उनको भी पता है 2 विकेटें गिर चुकी है, अब यहां से अमूल और भाविक को ही कुछ करना होगा, इसीलिए यहां पर दूसरे रन की हिम्मत नहीं जुटाई, सिंगल से सहमत रहे। वहां पर बल्लेबाज सिंगल की मदद से स्कोर को पहुंचा दिया है 15 पर। आउट। एक और विकेट हासिल करते हुए देवा ठाकुर, क्या कमाल की गेंदबाजी देखने को मिल रही है। खाता भी नहीं खोल पाए वहां पर अमूल चौधरी, शून्य का चश्मा पहनकर वापस लौटते हुए। जेबी ट्रॉफी 2025 यूट्यूब पर भी इस टूर्नामेंट को हम देख सकते हैं, प्रिंस मूवीज पर देख सकते हैं और टेलीविजन सेट पर की अगर हम बात करें तो फिर ट्रिपल एस पर ये टूर्नामेंट दिखाया जा रहा है। जेबी ट्रॉफी जिसे आप तक लेकर आए जय बजरंग मित्र मंडल। नए बैट्समैन आए कीर्तिराज, लेफ्ट हैंडर बैट्समैन कीर्तिराज अपनी पारी की शुरुआत करते हुए, लेकिन गेंदबाजी यहां पर हम देख रहे कि देवा ठाकुर कमाल की गेंदबाजी करते हुए 2 विकेट अब तक हासिल की है। लास्ट गेंद के साथ वहां पर देवा 15 पर स्कोर, 3 विकेट गंवाने के बाद आईवराल देवी तडाली। खेल को थोड़ा फास्ट करना होगा। देवा ठाकुर लास्ट गेंद के साथ लंबे रन के साथ सामना करेंगे वहां पर न्यू बैटर कीर्तिराज। हाफ ट्रैकर गेंद वहां पर देखना है, शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी के ऊपर से गेंद को खेल दिया है, गेंद ये भी जा रही बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। हो चुकी है जिसमें रन बनाए गए हैं 19, 3 विकेट गंवाने के बाद। पहले ओवर में ऋषभ ने 8 रन खर्च किए, 1 विकेट हासिल की। दूसरे ओवर की हम बात करें तो देवा ठाकुर ने 11 रन खर्च किए और 2 विकेट हासिल किए। भाविक बजागे 11 पर बैटिंग करते हुए 3 गेंदों का सामना किया, जबकि पहली गेंद का सामना करते हुए 4 रन बटोरे थे वहां पर कीर्तिराज ने। 2 बेहतरीन बल्लेबाज अब क्रीज पर है, भाविक और कीर्तिराज। 2 ओवर की समाप्ति पर स्कोर जो बनाया गया हुआ है 19 और अब तीसरे ओवर में बॉबी को बुलाया गया गेंदबाजी के लिए, बॉबी ठाकरे। अष्टविनायक ठाकुरपाड़ा की खास बात यही रहती है कि ज्यादातर जो उनके खिलाड़ी सभी ठाकरे हैं, लेकिन ठाकरे के बीच में एक ठाकुर भी है, देवा ठाकुर। बूम बूम
सुभाष ठाकरे आज टीम में नजर नहीं आ रहे और हरीश ठाकरे के नाम इस ग्राउंड पर एक रिकॉर्ड है, 7 कैचेस उन्होंने पकड़े थे इसी ग्राउंड पर आमदार चषक में। आज वो टीम में नहीं है। बॉबी ठाकरे गेंदबाजी के लिए आते हुए ओवर नंबर 3 लेकर आएंगे। 2 ओवर की समाप्ति पर 19 रन बनाए गए हैं। अच्छी गेंद के साथ शुरुआत की, लेकिन बहुत ही खूबसूरत तरीके से इस गेंद को खेल दिया। वहां पर भाविक ने बॉटम हैंड का बहुत बढ़िया उपयोग किया और ये 2 रन बटोरे हैं इस गेंद के ऊपर। देखिए हरीश ठाकरे के बारे में तो हमने कहा कि 7 कैचेस उन्होंने पकड़े, लेकिन सुभाष ठाकरे ने जो पारी खेली थी बी इंडियन के सामने, रकीब मिर्जा के सामने, वो कमाल की उनकी पारी रही थी। हालांकि उस मैच को वो नहीं जिता पाए थे, लेकिन क्या कमाल की उनकी बैटिंग रही थी। सोना देवी टेमगर और बी इंडियन के बीच में जो मुकाबला रहा था आमदार चषक में, पुल करना चाहते थे इस गेंद को। वहां पर बल्लेबाज भाविक, बल्ले के नीचे से गेंद निकल गई है। बल्लेबाज विकेट कीपर दोनों को बीट करती हुई ये गेंद, हालांकि रन नहीं आ पाया इस गेंद के ऊपर भी। ये गेंद भी डॉट होती हुई, स्कोर अभी भी रुका हुआ है 21 रन 3 विकेट गंवाने के बाद। गेंदबाजी भी अच्छी देखने को मिल रही, बीच बीच में कुछ अच्छे शॉट भी लगाते हुए वहां पर बल्लेबाज। मिला जुला क्रिकेट अब तक देखने को मिला है। अष्टविनायक ठाकुरपाड़ा और आई वराल देवी तड़ाली के बीच में एक अच्छा क्रिकेट देखने को मिल रहा है हमें। इस बार देखना है वहां पर हुक कर दिया गेंद को, बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से गेंद चले गई 6 रनों के लिए। पतरा बजाओ सिक्सर, एक और बेहतरीन स्ट्रोक भाविक बजागे के बैट से। इस गेंद को गेंद की लाइन में आकर हुक कर दिया गेंद को और भेज दिया है आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए। कमाल की बैटिंग वहां पर करते हुए भाविक, सिक्सर की मदद से स्कोर अब जा पहुंचा है 27 पर स्कोर, और ये दूसरा सिक्सर आया है भाविक बजागे के बैट से। 3 गेंदों में अब तक 8 रन खर्च किए वहां पर बॉबी ने। पिछले मैच में सोना देवी टेमगर ने 39 रन नहीं बनाने दिए थे, बिल्कुल डिफेंड किए थे उन्होंने। एक बार फिर से बड़ा हिट लगाने की कोशिश की है, मिस टाइम स्ट्रोक है गेंद के नीचे, वहां पर खुद गेंदबाज और विकेट हासिल कर लिए इस बार भाविक बजागे। विकेट के साथ वापसी की है इस बार बॉबी ने। बहुत ज्यादा ऊपर की तरफ गेंद को खेला, लेकिन तारीफ करनी होगी वहां पर बॉबी की। अपने फॉलो थ्रू में गेंद को उन्होंने पकड़ा, कैच किया और ये चौथा विकेट अब गिर चुका है। भाविक बजागे आउट होकर वापस जाते हुए, लेकिन आउट होने से पहले अपना काम किया उन्होंने। 19 रनों की एक शानदार पारी खेली है, छोटी सी लेकिन बहुत ही अहम पारी रही है उनकी। नए बैट्समैन आते हुए महादेव, फिर से वहां पर देखना है, पटकी हुई गेंद थी, बहुत ज्यादा बाहर की गेंद को खींचकर मारने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने। टाइमिंग उतनी बेहतर नहीं रही बल्लेबाज की, लेकिन उसके बीच भी हम देख रहे कि 2 रन पूरे कर लिए इस गेंद के ऊपर। लगातार हाफ ट्रैकर गेंद करते हुए वहां पर बॉबी, हालांकि उसी गेंद पर एक सिक्सर भी आया था, लेकिन विकेट भी उसी गेंद के ऊपर मिला भी है बॉबी को। कमाल की गेंद वहां पर इस बार रही है, पूरी तरीके से बीट कर दिया है बल्लेबाज को। 3 ओवर का खेल खत्म हो चुका है, यहां से 4 विकेटें बीच में गिरी और रन बनाए गए हैं वो है 29 रन बने हैं। अब देखना है कि डेथ ओवर का यहां से खेल शुरू होने जा रहा है, लास्ट ओवर का खेल शुरू होने जा रहा है। अब यहां से आई वराल देवी
टीम यही चाहेंगी कि एक अच्छा टोटल खड़े किया जाए, क्योंकि पिछले मैच में हमने देखा है सोना देवी टेमगर ने 39 रन नहीं बनाने दिए थे। और अगर हम गेंदबाजी की बात करें तो तड़ाली के पास भी अच्छी गेंदबाजी है, लेकिन दूसरी तरफ ये भी चीज़ हम नहीं भूल सकते कि अष्टविनायक ठाकुर पाड़ा के पास जो बैटिंग है वो बहुत ही बेहतरीन है। बैटिंग का तोप खाना है ठाकुर पाड़ा के पास। एक्सपीरियंस खिलाड़ी भी उनके पास है, महेश ठाकरे है, सागर ठाकरे है उनके पास, शैलेश है। और अब गेंदबाजी में खुद अपने आप को मोर्चे पर लगा दिया है महेश ठाकरे ने। 3 ओवर की समाप्ति पर 29 रन बने हैं। डेथ ओवर में गेंदबाजी के लिए अब महेश ठाकरे सामना करेंगे। पहली गेंद का वहां कीर्तिराज और महादेव क्रीज पर है। 4 विकेटें गिरी है। भावेश, हर्षल, भाविक और अमूल, ये 4 बल्लेबाज आउट हुए हैं। महेश ठाकरे लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए आए हैं, अपने आप को थोड़ा सा चार्ज करते हुए, तैयार करते हुए वहां पर महेश। पहली गेंद वहां पर अच्छी गेंद के साथ शुरुआत की है। देखना है मिडल सही तरीके से नहीं कर पाए और विकेट वहां पर गिरा है। सटीक निशाना, आउट हो गए वहां पर कीर्तिराज। कमाल का स्ट्रोक, षटकार नंबर 200। हमारे ऑफिशियल स्कोरर बता रहे कि ये जो सिक्सर लगा ये इस टूर्नामेंट का 200 सिक्सर अब तक लग चुकी है। आज दोपहर में ही मेरे ख्याल से 150 हुए थे और अभी ये 200 सिक्सर बहुत लग रहे हैं। और एक खास बात यही रहती है इस ग्राउंड की कि सिक्सर बहुत लगते हैं 86 4 अब तक लग चुका और 86 4 अब तक लग चुकी है। है। वाइड यॉर्कर इस बार बल्लेबाज विकेट कीपर दोनों को बीट करती हुई बाय का सिंगल रन पूरा कर लेंगे वहां पर बल्लेबाज। गेंद बहुत बेहतर रही थी वहां पर, चॉप करना चाहते थे इस गेंद को वहां पर महादेव। बाय का ये सिंगल रन, सिंगल की मदद से स्कोर अब 38 पर 36 सॉरी। मयूर पाटिल कमाल की स्कोरिंग करते हुए, हर चीज का लेखा जोखा हम तक पहुंचाते हुए, कितने सिक्सर अब तक लगे हैं, कितनी बाउंड्री लगी है, कितनी विकेटें गिरी है। और मैं हमेशा कहता हूं कि एक अच्छा स्कोरर जब हमारे साथ बैठता है तो कमेंट्री का जो काम है थोड़ा सा आसान हो जाता है। और इस बार फुल टॉस गेंद, लेकिन मिडल नहीं कर पाए वहां बल्लेबाज। ये लूजनर गेंद थी वहां पर, इस गेंद को पनिश करना चाहिए था बल्लेबाज को, लेकिन सही तरीके से मिडल नहीं कर पाया और ये सिंगल रन अब स्कोर में जुड़ता हुआ। थर्टी 37 पर स्कोर।
आड़े वाले से गेंद को खेल दिया, वहां पर देखना है कॉ कॉर्नर की दिशा में एक रन पूरा किया है, दूसरे के लिए पलट चुके हैं वहां पर बल्लेबाज, लेकिन दूसरा रन कंप्लीट नहीं कर पाएंगे, विकेट एक और गिरता हुआ। एक रन हुआ ना। एक रन और एक विकेट इस गेंद के ऊपर। इनिंग ब्रेक के बाद टॉस नहीं किया जाएगा, क्योंकि टॉस जो रहेगा मैच की समाप्ति के बाद किया जाएगा। इस मैच की विजेता टीम और सोना देवी टेमगर के बीच में अगला मैच रहेगा। अब देखना है कि सोना देवी टेमगर से कौन सी टीम दो हाथ लेंगी, आई वराल देवी तड़ाली या फिर अष्टविनायक ठाकुरपाड़ा, ये देखने वाली बात रहेगी। छठा विकेट यहां पर गिर चुका है और नए बैट्समैन अब आते हुए अक्षय, लास्ट गेंद खेलने के लिए वहां पर अक्षय। अब तक स्कोर जो बनाया गया वो है 38, 38 रन बने, 6 विकेटें भी बीच में गिरी है। लास्ट गेंद के साथ तुझ्याकडे जाम लक्ष ठेवायला लागेल. महेश ठाकरे, तुझ्याकडे काय समजतं मला माहिती आहे का, ज्याच्याकडे स्ट्राईक असते ना ते मला तुझ्याकडे लगेच समजतं. लोअर फुल टॉस गेंद वहां पर देखना, ग्लांस कर दिया इस गेंद को लॉन्ग लेग की दिशा में, अब जाकर गेंद को फील्ड किया गया, एक पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके वहां पर बल्लेबाज, 2 रन इस गेंद के ऊपर पूरे करते हुए। और इनिंग भी यहां पर समाप्त होती हुई, पहली इनिंग समाप्त हो चुकी है। आई वराल देवी तड़ाली ने पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए 40 और 41 का टारगेट रहेगा, 41 का टारगेट रहेगा अष्टविनायक ठाकुरपाड़ा के सामने। गेंदबाजी जो रही वो अच्छी रही है अष्टविनायक ठाकुरपाड़ा की। अब देखना है कि बल्लेबाजी उनकी किस प्रकार की रहेगी। और अगर हम दूसरी तरफ बात करें तो बल्लेबाजी जो रही है तड़ाली की वो ठीक ठाक रही, लेकिन गेंदबाजी और अच्छी करनी होगी उनको। 4-4 ओवर का ये खेल है, 24 गेंदों में 41 रन बनाने हैं अष्टविनायक ठाकुरपाड़ा को। पिछला मैच चेसिंग नहीं हुई थी. पिछला जो मैच रहा था केवनी और सोना देवी टेमगर के बीच में 39 रन डिफेंड किए थे सोना देवी टेमगर ने, और यहां पर अब 41 रन बनाने हैं अष्टविनायक ठाकुरपाड़ा को। आज का जो हाईएस्ट टोटल की अगर हम बात करें तो बालाजी स्पोर्ट्स के नाम है, लेकिन वो सिटी इमर्जिंग का है, 74 रन बनाए गए थे। ग्रामीण का क्या हाईएस्ट टोटल है? साई खारबाव, साईज साइज स्पोर्ट्स खारबाव का है, जिन्होंने 63 रन बनाए थे। और हाईएस्ट इंडिविजुअल है और हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर की हम बात करें तो वो है प्रणव पाटिल खारबाव, जिन्होंने रन बनाए थे 41, 41। और दीपेश ने कितने रन बनाए थे? दीपेश माली ने 40 बनाए थे दीपेश ने। और अब तक प्रणव ने 99 बनाए 3 मैचेस में. 3 मैचेस में बताया जा रहा है कि प्रणव ने रन बनाए हैं। 99. प्रणव की प्रणव पाटील. प्रणव पाटिल, प्रणय पाटिल है वो, प्रणय पाटिल, उन्होंने 99 रन बनाए हैं। प्रणव लिखा है ना वहाँ पे, हाँ वो प्रणय है ना, प्रणय पाटील. प्रणय करो। मैच को शुरू करना है, ओपनर बैट्समैन भेजना है तुरंत ही। हैट्रिक विकेट सिर्फ एक ही हुआ है, अमर काले, अमर पाटिल काले, ग्रामीण के बोल से. अमर पाटिल काले. अमर पाटिल कालेर जिन्होंने हैट्रिक ली है, सिर्फ एक ही हुआ ऐसे गेंदबाज जिन्होंने इस टूर्नामेंट में हैट्रिक ली है। जेबी ट्रॉफी 2025 के पहले गेंदबाज बने थे अमर। सर के हैट्रिक साई सिक्सर की हैट्रिक की हम बात करें तो फिर नाम आता है विहाना पिसे. विहान पीसे, जिनके बल्लेबाज साहिल, उन्होंने सिक्सर की हैट्रिक लगाई है। भिवंडी इमर्जिंग से प्रतीक चाविंद्रा के. और भिवंडी इमर्जिंग की बात करें तो हम प्रतीक जो चाविंद्रा के, उन्होंने हैट्रिक के लगाई है सिक्सर की। रूलर में आज दीपेश माली ने. और ग्रामीण की हम बात करें तो दीपेश माली, उन्होंने सिक्सर की हैट्रिक लगाई है। ये सारा लेखा जोखा हम तक पहुंचाते हमारे ऑफिशियल स्कोरर मयूर पाटिल। ओपनर बैट्समैन भेजना है अष्टविनायक ठाकुरपाड़ा, तुरंत ही आपको ओपनर बैट्समैन भेजना है, खेल को शुरू करना है। 41 रन अब यहाँ पर बनाने हैं अष्टविनायक ठाकुरपाड़ा को। गेंदबाजी अच्छी रही है, अब देखने कि बल्लेबाज अपना क्या काम करेंगे। स्ट्राईक कोण घेईल पहिले बघू घेत आहे आला ना.
तो खेल की शुरुआत होते हुए सेकंड इनिंग की शुरुआत होने जा रही है और सेकंड इनिंग में अब कमेंट्री के लिए आएंगे भिवंडीकर भादोड़ गांव की एक बहुत ही बुलंद आवाज संदेश पाटील. थँक्यू सो मच मजर खान. आपण पुढच्या डावाकडे वळत आहोत. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून आणि बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली ती म्हणजेच आई देवी वराल देवी टीम संघाच्या माध्यमातून. लक्ष जो आहे आपण पाहतोय स्कोरबोर्डवर धावा ज्या आहेत लागलेल्या आहेत त्या म्हणजेच 40 धावा 41 धावांचं आव्हान. एक चांगला टार्गेट आपण म्हणू शकता. 10.25 ची सरासरी गाठायची आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाला. आलेल्या सर्व तमाम खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चेंडूची माग केली जात आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू फेकायचं नवीन भाविक भजाके आपण पाहतोय पूर्ण तयारी करत आहे. भाविकचा शो बघितला आपण धर्मराजा तो कव्हर केला होता प्रिन्स मूवीजने. आज प्रिन्स मूवीजने पुन्हा एकदा JB ट्रॉफी 2025ला कव्हर केला जात आहे. याच्या अगोदर भादवड धमाका काय मजा काय क्रेज आणली होती प्रिन्स मूवीजने. अगदी घोडसई विपक्ष बोरीस येते. मॅचमध्ये जवळजवळ हजारोच्या संख्येने प्रेक्षक AAAच्या माध्यमातून प्रेक्षक मजा घेत होते आणि त्याचबरोबर प्रिन्स मूवीजच्या वाहिनीवर जवळजवळ 22,000च्या वरती प्रेक्षक मॅचचा आनंद घेत होते. अशा मोठ्या मॅचेस असतात तेव्हा प्रिन्स मूवीजचं चॅनल देखील भरपूर आपल्या प्रामाणे काम करत असतात आणि HDF लाईव्ह किंग का म्हटलं जातं त्याचं उदाहरणार्थ प्रिन्स मूवीज आहे. अनेक आले अनेक गेले आजही दरारा कायम आहे प्रिन्स मूवीजचं. भाविक गोलंदाज सज्ज झालेला आहे आपल्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सलामीची जोडी या नेहमीप्रमाणे सागर ठाकरे ओपन करण्याकरिता मैदानामध्ये आलाय. समोर बॅटर आपण पाहतोय नो स्ट्राईकला टीमचे कॅप्टन ऋषभ. सामन्याला इथे सुरुवात होत आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग यष्टीरक्षक ST पासून अमोल चौधरी दूर आपल्याला पाहायला मिळते. गली पॉईंटवर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. समोर जर बघितलं वाईटिश लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेट स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. गेम ऑन. दुसऱ्या डावाला सुरुवात. भाविकचा पहिला चेंडू समोर बॅटर सागर ठाकरे सज्ज होता आहे. पहिला चेंडू इथे खेळला गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट कव्हरला हा चेंडू डीपमध्ये खेळला गेलाय. एक सिंगल धाव पहिली धाव श्री गणेशा होत आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाचं. खाता ओपन करताना सागर ठाकरे. सागर ठाकरे एक आमचे चांगले मित्र आहेत. नेहमी व्हॉट्सअपद्वारे मेसेज कॉल चालूच असतात. प्रत्येक गोष्टीची माहिती घेत असतात. आज 3 दिवस ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा बघितली त्यांनी. आज ते खेळतात एन्जॉय करतात या स्पर्धेला. ड्राईव्ह केलं पुन्हा एकदा त्याच दिशेने त्या क्षेत्ररक्षणाची जराशी परीक्षा घेतली जात आहे. अजय आहे त्या क्षेत्रामध्ये. अजयने आत्तापर्यंत 2 चेंडू चांगले अडवलेले आहेत. जेव्हा टीम वर्क चांगला होत असते तेव्हा प्रत्येकाने 100% देणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा नावासाठी नाही तर गावासाठी खेळता तेव्हा एकजूट होणं देखील फार महत्त्वाचं आहे. 2 धावा पहिल्या 2 लागलेल्या आहेत धावफलकावर. भाविक राईट मोर द विकेट नेतोय. ओ प्ले अँड मिस. थोडंसं अधिक बाउन्स जो आहे झाला होता चेंडू आणि सर यष्टिकाच्या हातामध्ये. अमोल चौधरी जो विकेट किपिंगचं काम करत आहे. अमोल याच्या अगोदर देखील भिवंडी इमर्जनमधून खेळला या मैदानावर. आता आपल्या गावाचं नाव उंच करण्याकरिता तो गावगाठातून खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. धावा आहेत धावफलकावर 2 धावा. चेंडूचा खेळ समाप्त झालाय तो म्हणजे 3. सुरुवात चांगली आहे ताडाली टीम संघाच्या माध्यमातून. राईट आर्म ओ द विकेट. सामना गॅलरी एंड कडून गोलंदाज भाविक. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला धमाका करायचं होतं. बॅटवर आला नाहीये. बॅट अँड पार्टचं वापर केला जात नाहीये. फुटवर्क जागेवरून खडे खडे लॉप करण्याचा प्रयत्न केला होता. रिप्लेमध्ये तुम्ही बघितलं असेलच. सागर ठाकरे मोठा नाव आहे टेनिस क्रिकेट बॉलचं. जेव्हा जेव्हा खेळलाय तेव्हा त्याची बॅटिंग देखील चांगली बघितली प्रेक्षकांनी. थोडा स्ट्रगल करत आहे. नक्कीच प्रयत्न जारी आहेत. भाविक गोलंदाज. ऑफस्टिकचा चेंडू क्रॉस बॅटने खेळलाय. लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. मिडॉनला चेंडूला उचलला गेला. एक सिंगल धाव कंप्लीट. फिल्डर भावेश तिथं आपण पाहतोय. एक धाव मिळाली आहे सागरला. धावफलकावर लागलेल्या धावा 3. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. रिक्स घेतली जात नाहीये पहिल्या षटकामध्ये श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. मात्र खेळाडून देखील एकच सांगेल की 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक मोठा फटका येणं देखील फार महत्त्वाचं आहे. 10.25 ची सरासरी गाठायची आहे. शेवटचा चेंडू
शेवटचा चेंडू आहे. थोडंसं रनअप चुकतंय आमचे ऑफिशियल स्कोरवर. आपण एक चेंडू अजून ॲड करायचं आपल्या स्कोर बरोबर. यस, चुकी जी आहे दुरुस्ती झालेली आहे. नो टेन्शन. मयूर पाटील अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून स्कोरिंगचं काम करतात. त्याचा काल आवाज आपण ऐकला. कॉमेंटर देखील आहे, कॉमेंट्री केली त्यांनी कालच्या दिवसामध्ये. आता डॉट थोडासा दबाव पहिल्या षटकामध्ये इथे घेतला गेला आहे, रिक्स घेतली गेली आहे. मात्र पुढच्या येणाऱ्या षटकामध्ये हा दबाव तुम्हाला करावा लागेल. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाला खूप चांगली गोलंदाजी. थोडंसं कौतुक होताना बघितलं भाविकने, कारण की चांगली गोलंदाजी टाकली आहे. धावा लागलेल्या आहेत, 3 धावा धावफलकावर, 3 रन. उपस्थित मयूर भोईर जोडला गेला या मुख्य व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भाविक याच्या षटकाच्या समाप्तीनं तर दुसरा गोलंदाज कोण असेल हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये महेश ठाकरेचं येणं बाकी आहे, यतीश ठाकरेचं येणं बाकी आहे. फारसे खेळाडू आज शैलेश ठाकरे देखील आहे टीममध्ये. अजय आला षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता. अजयला चांगली सुरुवात करून देणं देखील फार महत्त्वाचं आहे, कारण की बॅटर आता सेट झालेले आहेत, त्याने धावा बनवलेल्या आहेत, त्या म्हणजे 3 धावा. म्हणून इथं मोठा फटका पाहायला मिळेल प्रेक्षकांना. तर त्या मोठ्या फटक्याला थांबवण्याचं काम इथे करावं लागेल गोलंदाज अजयला. वो कहते ना अजयने तो मजा नाही, अजयला मजा आणावी लागेल आपल्या संघासाठी. एक उभरता गोलंदाज आहे ताडाली गावचा. पहिला चेंडू या षटकातील खेळण्याकरता सागर सज्ज होता आहे. सागरचा क्रिकेट कोणीही विसरणार नाही आहे मित्रांनो. सागरने खूप चांगला परफॉर्मन्स केला होता याच मैदानावर करिश म्हात्रे यांच्या शोमध्ये. चला थोडंसं टाईमपास थोडंसं कमी करायचं आहे. फ्री माइंडमध्ये तुम्ही बिंदास केला, मात्र टाईम जो आहे वाचून केला. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अजय पहिला चेंडू टाकत आहे. बॅटर सज्ज आहे. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला. मी अगोदरच सांगितलं होतं की बॅटर सेट झालेला आहे आणि त्याचा अटॅक आणि त्याचा वार पाहायला मिळेल. आणि सागर ठाकरेचा हा पहिला वार पाहायला मिळतोय. सिक्सर. जबरदस्त सुरुवात करताना सागर ठाकरेला आपण पाहतोय. अटॅक इज बेस्ट इथे दाखवत असताना भाविकने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये सावरलं टीमला, वरालदेवी टीम संघाला. त्यानंतर अजयच्या कांद्यावर जिम्मेदारी दिली आणि अजयने इथे टाकलेला हा ओव्हरपिच चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना सागर ठाकरे. जेव्हा बॅटरच्या समोर तुम्ही चेंडू टाकताना तेव्हा मग बॅटर पूर्णपणे सेट असतो आणि त्या प्रकारचा असा फटका नेहमी तुम्ही बघितलेला आहे खेळताना. तुम्हाला जर डॉट करायचं असेल तर लेंथ लाईन, ऑफस्टिकची लेन लाईन तुम्हाला पकडणं फार महत्त्वाचं आहे. अजय पुढील चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मिसटाइम झाले. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आलेला आहे आणि झालेली ही चुकी तुम्हाला पाहायला मिळाली. भावेश होता तिथे आणि बॅटर मात्र एका चेंडूवर 2 जीवनदान मिळणार नाहीये. ऋषभ रनाच्या स्वरूपात आउट होईल. करे कोई भरे कोई. स्ट्रोक खेळला होता सागर ठाकरेने, मात्र निराश पाहायला मिळाला तो म्हणजे ऋषभ ठाकरे. टीमचं कॅप्टन इथे परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतील. काही हरकत नाहीये, झेल सुटली मात्र रनरचा विकेट मिळाला. मैदानाच्या आतमध्ये पिंच हिटर महेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. मोठ्या फटकांसाठी जाणला जातो या खेळाडूला. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला क्रमांक 3 वर. आपण पाहताय तर जय बजरंग चषक 2025 नवीन वर्षाचा हा मेघा इव्हेंट तुम्हाला पाहायला मिळतोय. JB ट्रॉफी या नावाने परिचय असलेला हा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे अजयचा कमबॅक पाहायला मिळाला. रनरचा विकेट देखील मिळाला इथे. बॅटर लगेचच मैदानाच्या मध्ये आलेला आहे महेश ठाकरे भरपूर वर्षापासून आपल्या गावासाठी, आपल्या प्रतिष्ठेसाठी खेळत आहेत. ऑफस्टिकचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. स्क्वेअर लेग क्षेत्राचा शतरक्षक आहे तिथे. चांगली फिल्डिंग अक्षयच्या माध्यमातून. एक धाव इथे पूर्ण केली जात आहे सागरच्या माध्यमातून. सागर याच्या बॅटमधून एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला प्रेक्षकांना. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 11 धावा. 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणारे 15 चेंडू बाकी आहेत, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा बनवायचे आहेत. प्रयत्न सुरू आहेत.
जारी है हे क्रिकेट दोनों टीम के लिए 50-50 अवस्थेमध्ये आहे. बॅलन्स मॅच आहे. रिक्स घेणं देखील फार महत्त्वाचं आहे. मागच्या मॅचमध्ये रिक्स घेताना आपण बघितलं खेळाडूंना दीपू माली खास करून त्याचा मॅच तुम्ही बघितला असेल. ऑफस्टिकचा चेंडू समोर खेळलाय. महेश टाकरे याचा हा षटकार आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा षटकार आहे. महान खेळाडू आहेत. मी अगोदरच सांगितलं आहे भरपूर वर्षापासून ते खेळत आहेत. सिटी क्रिकेट गाजवलं, ठाणा जिल्हा गट गाजवलं. आज गावासाठी आपला परफॉर्मन्स दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी करत असताना महेशने धावा खर्च केल्या होत्या, त्यामध्ये 10 धावा आणि ते सुरुवात षटकाराने केले. हा चेंडू लेग स्टंपवर टाकला होता. गॅपमध्ये चाललाय चेंडू, चाललाय चेंडूच्या मागे शतरक्षक. चेंडूने जिंकली शर्यत आणि इथे दाखवलाय 10 का दम महेश टाकरे या खेळाडूने. अगदी हा चेंडू लेग स्टंपवर होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला महेश टाकरेने. शतरक्षक नाहीये, चेंडूला टर्न केलं. आपण रिप्लेमध्ये बघितलं प्रिन्स मूव्हीज यांच्या चॅनेलवर. इथे धावा झालेल्या आहेत धावफलकावर 21 धावा 21. आता 20 धावांची आवश्यकता आहे. 21 झाल्यात 20 बनवायचे आहेत. चेंडू जरा कमी राहिलेला आहेत, मात्र सेट झालेले आहेत दोन्ही फलंदाज. अजय याने मजा आणली होती, ती आता मजा घालवली आहे असंच म्हणूया आपण. 13 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 11 मध्ये 21 झाल्यात. मोठा फटका खेळायचं होतं. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. हलकंसं मिसफील्ड झाला होता, मात्र महेशने एकच धाव कंप्लीट केली. तिथे शतरक्षक होता हर्षल. एक धाव कंप्लीट. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 22 धावा. 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्या 2 षटकांसाठी 9 मिनिटं वापरली गेलेली आहेत. आमचे स्टॉप वॉच आमचे एक्सपर्ट स्कोरर मयूर पाटील आम्हाला सांगत आहेत की 9 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे तुमच्याकडे 15 मिनिटाचा वेळ आहे 3 षटकांकरिता. 4 षटकांकरिता 20 मिनिटाचा वेळ आहे. यावर्षीची सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही धर्मराजा चषक बघितला, जिथे लाखो संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. त्यानंतर तुम्ही भादवड धमाका बघितला आणि त्यानंतर आता JB ट्रॉफी बघत आहात, जिथे प्रेक्षक तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. वेलकम आमचे मित्र नरेश जोशी. एक काल होता या मैदानावरती DJ ऑपरेटर म्हणून ॲज अ DJ मॅन, आणि आता सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला टॅटो आर्टिस्ट म्हणून भरपूर फार चर्चेमध्ये आहेत. त्यांचा यूट्यूब चॅनल देखील भरपूर फॉर्ममध्ये आहे आणि इंस्टाग्रामवर भरपूर फॉलोअर्स देखील आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रा. आमचे वर्गमित्र आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. DJ महाकाल DJ अँड लाईट्स धीरज तरे देखील आलेला आहे. कबड्डी प्लेअर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रेमचा पहिला चेंडू कडक स्ट्रोक मिड विकेट क्षेत्रामध्ये डीपमध्ये शतरक्षक आहे. धीरज तिथं होता. धीरजने दाखवली आपल्या संघाला धीरज, कारण की फिल्डिंग चांगली झाली आहे. धावा झालेल्या आहेत धावफलकावर एक्सपर्ट स्कोरर सांगतायत 23 धावा 23. नेक टू नेक फाईट बॅक करावी लागेलच. गोलंदाज सज्ज होत आहे. पुन्हा एकदा जमिनी लगत हा स्ट्रोक खेळलेला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीपमध्ये चांगली फिल्डिंग आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग, असा जर ताळमेल असेल ना तर मॅच बनेल. वेलकम गणेश नाईक हे जोडलेले आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचे आयोजक हळूहळू सर्व घरून आता या व्यासपीठावर पोहोचत आहेत. अफाट मेहनत घेतली आहे अभिमन्यू तरे आणि हरी जोशी आणि त्यांची संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी. जय बजरंग मित्रमंडळ सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जे टॅटोर्स आपण पाहतो इथे नरेश जोशी, DJ ॲडी ड्राईव्ह केलंय, क्लास स्ट्रोक खेळलाय, ऑफ ड्राईव्ह केलंय, पॉइंटवर शतरक्षक आहे. आता सागरला परतीचा प्रवास करावा लागेल. तालमेल पाहायला मिळाला नाही दोघांमध्ये. निराश होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला, पुन्हा आपल्या क्रीज बॉक्समध्ये पोहोचण्याकरता त्यांनी संघर्ष केला, मात्र संघर्षामध्ये तो इथे खेळपट्टी सोडून जाताना तुम्हाला पाहायला मिळाला. आऊट झालाय सागर. शेवटपर्यंत महेश ठाकरे याच्याकडे बघत राहिला की धाव होईल होईल होईल, मात्र थ्रो चांगला आला आणि तिथे फलंदाज आऊट झाला. तर इथे दुसरा झटका लागलेला आहे. सागर बॅक टू डगआउट. वेलकम मिकी पाटील देखील जोडलेले आहेत या व्यासपीठावर.
यतीश ठाकरे बुम बुम यतीश मैदानाच्या आतमध्ये. आपण जर 3 ते 4 वर्ष मागे गेलो ना तर प्रिन्स मूव्हीज या नावाचा एक संघ होता. त्या संघामध्ये हा खेळाडू भरपूर चर्चेमध्ये होता. मग यतीश असो, कल्पेश ठाकरे असो किंवा ऋषभ ठाकरे असो, प्रिन्स मूव्हीज संघाला त्याने नक्कीच आपल्या बॅटिंगच्या जोरावर अनेक स्पर्धेमध्ये मॅचेस जिंकून दिले होते. तो यतीश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि गोलंदाजाने आता मॅचमध्ये रंगत आणली आहे हे देखील विसरून चालणार नाही आहे. कारण की प्रेमचं षटक चांगलं राहिलं आतापर्यंत. 3 धावा दिल्यात, 1 विकेट देखील मिळाले रनआउटचं. समीकरण सोपं नाही आहे. येणारे चेंडू जे आहेत 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 9 गेंदे 16 रन. 9 बॉल 16 रन. गोलंदाजी करण्यासाठी प्रेम लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. मारू की सोडू हाच विचार करत होते. हलकासा हा ऑफ ब्रेक होताना बघितला, आतमध्ये चेंडू कट झालं. शेवटच्या मोमेंटला पंचांकडे बघितला, आऊस द्या असं थोडंसं अपील केलं. पंचांनी दाखवलं की चेंडू इम्पॅक्ट स्टंप जो आहे एष्ट्यांच्या वरतून जात होता आणि एक चांगला निर्णय देखील पाहायला मिळाला पंचांच्या माध्यमातून. ॲज अ प्रोफेशनल, अंपायर इज अ प्रोफेशनल. बघितलं आपण चांगला निर्णय इथे देताना बघितलं पंचांना आपण. पंचांनी खऱ्या अर्थाने मनं जिंकली या स्पर्धेमध्ये. आज स्वप्नील पाटील सर जोडलेले आहेत, राकेश सिन्हा सर या स्पर्धेला जोडलेले आहेत, गोकुलदास पाटील, शकील कुटी सर, परेश महाजन सर, शानू कुरुशी सर आणि रमेश रईस सर या पंचाने अफाट मेहनत घेतली आहे. मोठा फटका हेलिकॉप्टर केला समोर. शतरक्षक आहे. 2 महत्वाचे खेळाडू मैदानातून बाहेर जाताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सागर ठाकरे नंतर महेश ठाकरे देखील खेळपट्टी सोडताना तुम्हाला पाहायला मिळेल. रिप्ले पाहूया. हेलिकॉप्टर उडवला होता समोर, मात्र लँड सरेला शतरकाच्या हातामध्ये. ताडाली टीम संघाने आता मजा आणली आहे. एक सुंदर अशी कॅच पाहायला मिळाली कीर्तिराज याच्या माध्यमातून. कीर्तिराज 12 मॅन आपल्याला बरोबर नावा पुरवत आहेत. नक्कीच चांगला खेळ. मॅचमध्ये कमबॅक, मॅचवर मजबूत पकड निर्माण केली या षटकामध्ये. न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये शैलेश मैदानाच्या आतमध्ये आलाय ॲज अ डेंजर मॅन. पिन हिटर. चेंडूची चांबडी लोळवण्यासारखी ताकद आहे या खेळाडूकडे. पाहूया टीम अडचणीमध्ये आहे, अडचणीतून बाहेर काढेल का? कारण की इक्वेशन जो आहे सोपं नाहीये. 7 चेंडू 15 धावा म्हणजे महत्वाचा चेंडू आहे या दोन्ही संघांसाठी. ताडाली संघाने चांगला क्रिकेट खेळलाय. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या, त्या भाविकच्या षटकामध्ये अजयने 19 धावा दाखवल्या आणि पुन्हा एकदा प्रेमने मॅचमध्ये कमबॅक आणला. प्रेम महत्वाचा चेंडू घेऊन सामने गॅलरी इन कडून समोर बॅटर शैलेश ठाकरे सज्ज होतोय. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल की डॉट चेंडू पाहायला मिळेल? गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न केला होता, गतीमध्ये परिवर्तन केला, स्लोअर केला चेंडू आणि बॅटरचा फुटवर्क चेक केला तिथे आणि डॉट चेंडू. आता समीकरण सोपं राहिले नाहीये. येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 15 रन एकत्र जमतायत ताडाली टीम संघ. जर तुम्हाला पाणी घ्यायचं असेल तरच जमा तुम्ही. नक्कीच पाणी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. 12वा खेळाडू चला पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये ताडाली टीम संघासाठी आणि ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. जर पाणी घेऊन जायचं असेल लगेच घेऊन जा. 2 मिनिटाचा ब्रेक आहे, तोपर्यंत नावं जी आहेत नक्कीच जाणं फार महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम दानशूर राजा सन्माननीय मदनभाऊ कशा नाईक साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. तसेच प्रभुदाजी नाईक साहेब आणि मातोश्री गुलाबताई मदन नाईक यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि त्याचबरोबर आज ज्यांचं आपण उपस्थिती बघितली इथे या व्यासपीठावर, माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे आणि लॉयना भिवंडी संजयभाई म्हात्रे. आज या खऱ्या अर्थाने सर्वांनीच या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे. मंगेश पाटील या व्यासपीठावर आलेले आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज गावातील सर्वच आपण पाहतायत नागरिक पोहोचत आहेत, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई देवी वराल देवी ताडाली असं आपण म्हणूया. देवीचं नाव आहे, आपल्या कामतघर गावाची शान आहे, या भिवंडीकरांची शान आहे वराल देवी. ताडाली संघ खेळत आहे.
श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम दाखवेल का दम, कारण की गोलंदाज आलेला आहे हर्षल. पहिला चेंडू हर्षल सर राईट आर्म ओव्हर द विकेट नाही. हा चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय, मात्र शतरक्षक आहे तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली आहे, दुसरं धाव घेण्याचा मूड शैलीचा नाहीये. 5 चेंडू 14 धावा. 5 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. हर्षलचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. शैलेश ठाकरे ठाकूरपाडा टीमची पुराणी तलवार आहे, खेळावा लागेल नावासाठी नाही तर गावासाठी. मात्र समोर खेळले लॉंगॉनला शतरक्षक आहे. पुन्हा एक सिंगल धाव मिळाली आहे. आज परीक्षा घेतली जात आहे ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून, ताणाली संघाच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ राहिला आणि 13 धावा बाकी आहेत. आता जर षटका आला नाही तर सामना एकतर्फी होताना पाहायला मिळेल. यतीश ठाकरे सज्ज होते खेळण्यासाठी. ओरपी चेंडू समोर खेळलाय, शतरक्षक आहे, बघत राहील. चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय षटकार. समोर ठेवला होता, बेनिफिट होता फलंदाजाकडे. टायमिंग बनवलं आणि टायमिंगच्या बलबुत्यावर हा चेंडू समोर खेळला आणि क्रिकेटमध्ये सेफ फटका खेळला इथे. यतीश ठाकरेच्या बॅटमधून येणारा हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 34 धावा. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. सामना बरोबरी सुटल्यास चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजेच बेनिफिट आहे अजूनही ताडाली टीम संघाला, कारण या धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे ठाकूरपाडा टीम संघाला. गोलंदाजी हर्षल करताना आपण पाहतो हर्षलला. फुलटा चेंडू आता हवेमध्ये चेंडू आहे, सेफ लँडिंग होते. एक सिंगल आलाय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, अमोल चौधरीने काय केलंय. आता इथे रनआउट कोण होईल? बॅटर इज आउट. शैलेश की यतीश? पंच आपण नक्कीच ठरवायचं आहे की बॅटर कोणता आउट आहे. अमोल चौधरी होते तिथे विकेट कीपर. चेंडू जर हातामध्ये असेल तर धाव एकच असेल. यस, आउट नसेल फलंदाज. ॲज अ अंपर्स, प्रोफेशनल अंपर्स, मी मगाशीच उल्लेख केला होता अंपरांचा. जो निर्णय काय देतील तो अगदी चांगलाच देतील आणि हा नियम लागू आहे ग्रामीणमध्ये. जोपर्यंत हातामधून चेंडू सोडत नाहीये तोपर्यंत तुम्ही धाव नक्कीच घेऊ शकणार नाहीये. तर इथे धाव एकच आली आहे. चला, नो आर्ग्युमेंट्स प्लीज. यतीश ठाकरे, बाहेरून कोणीही आवाज देऊ नका. आपण मैदानामध्ये येऊ नका. महेश, जी काही चर्चा असेल ऑर्गनाइज कमिटी. चंद्रकांत, आपण पंचांपुढे जायचं आहे. थोडंसं आर्ग्युमेंट्स आलेलं आहे, मैदानामध्ये जायचं आहे. आपण यतीश थोडी चर्चा करतायत. पाहूया, महेश ठाकरे स्वतः ऑर्गनाइज कमिटीशी नक्कीच बघतायत. नक्कीच थोडंसं जो ऑर्गनाइज कमिटी बघतायत पंच की रन आहे की नाही हे थोडंसं बघितलं जात आहे. महेश ठाकरे, आपण डगआउटमध्ये जायचं आहे. बघतायत ऑर्गनाइज कमिटी. चंद्रकांत जोशी बघतायत. नक्कीच जो काही निर्णय असेल तो तुमच्या पुढे पोहोचवला जाईल. यस, रनआउटचा जो विकेट आहे की नाही हे फक्त ऑर्गनाइज कमिटी बघणार आहेत. नक्कीच प्रिन्स बुवीस यांच्या वाहिनीवर तो दाखवला जात आहे. शकील सर, या आपण चेक करायचं आहे. तिसरे पंच शकील कुटी सर बघतायत. पूर्ण तो मागचा जो चेंडू आहे, जो त्या चेंडूवर काही घरलेला आहे ते पूर्ण दाखवायचं आहे प्रिन्स बुवीस. दोन्ही टीमवर अन्याय होणार नाही आहे, कारण की स्पर्धाच अशीच चालली आहे. या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू नाही आहे, पण ऑर्गनाइज कमिटी कोणावर अन्याय होऊन देणार नाही आहे. पंच देखील कोणावर अन्याय होऊन देणार नाही आहेत. तर पाहूया आता काय घडलेलं आहे मैदानामध्ये. यस, म्हणजेच शैलेश ठाकरे जो आहे खेळाडू आऊट आहे असं तिसरे पंच सांगतायत. तर यतीशला स्ट्राईक असेल.
येस चांगला निर्णय तिसऱ्या पंचांनी घेतलेला आहे इथे. महेश देखील अगदी तेच सांगत होता, महेश ठाकरे. चला आपण नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये येत आहे. देवा ठाकूर मैदानाच्या मध्ये येत आहे. आता मॅच रंगलेली आहे. चेंडूचा खेळ बाकी आहे 2 आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजेच आमचे ऑफिशियल स्कोरर सांगत आहेत 6 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 6 धावांचा खेळ राहिलेला आहे. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाते या दोन्ही संघांसाठी. पैसा उसूल मॅच पहिल्या दिवसापासून प्रत्येक संघाने 100% दिलेला आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाज हर्षल आतिश ठाकरेच्या अंदाजामध्ये मॅच फिनिश. वॉर्ड स्ट्रोक फिनिश बाय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा इज मॅच. काय फलंदाजी जिद्द क्रिकेटची पाहायला मिळाली शेवटपर्यंत. नक्कीच रडताना बघितलं आपण या टीम ठाकूरपाडा टीम संघाला. चला कॅप्टनने यायचं, श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या कॅप्टनने यायचं आणि मॅन ऑफ द मॅच नक्कीच नो डाऊट ज्याने षटकार मारून मॅच जिंकली नाव आहे यतीश ठाकरे इज अ मॅन ऑफ द मॅच. यतीश आपण यायचं व्यासपीठावर कारण की 41 धावा बनवत असताना नक्कीच चांगली फलंदाजी गेली आपल्या संघाला. मॅच विनिंग पारी खेळलेली आहे. शेवटपर्यंत खेळपट्टीवर आला आणि इथे मॅच फिनिश केलेला आहे. कॅप्टन ऋषभ आपण देखील यायचं कारण की टेमगर टीम संघाचा कॅप्टन आलेला आहे. आपण पहिला मॅन ऑफ द मॅच देऊ, त्यानंतर टॉस करू, त्यानंतर मॅच सुरू करू. पाहुण्यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत.